नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापिका डॉक्टर उर्मिला पाटील. डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनेलवरून खास सी-टेटच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. विद्यार्थी मित्र हो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण सी-टेट एक्झामविषयी स्ट्रक्चर अँड कंटेंट ऑफ सी-टेट बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण नेचर अँड स्टँडर्ड्स ऑफ क्वेश्चन्स हे सुद्धा आपण अभ्यासलेले होते. लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर, क्वालिफाइंग मार्क्स अँड अवॉर्ड ऑफ सी-टेट सर्टिफिकेट, ॲप्लिकेबिलिटी आणि व्हॅलिडिटी पिरियड ऑफ सी-टेट सर्टिफिकेट एवढे पॉईंट आपण गेल्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चर अँड कंटेंट ऑफ सिलेबस याच्यामध्ये आपण पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पाहणार आहोत. दोन्ही पेपरचा सेक्शन वाईज सिलेबस आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर कोणती संदर्भ पुस्तके अभ्यासावयाची आणि अभ्यास तुम्ही कशा पद्धतीने करावायचा आहे हे सुद्धा आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नाही त्यांनी नक्की करावे. तसेच बेल आयकॉनवरील ऑल हा ऑप्शन निवडायला विसरू नये. विद्यार्थी मित्र, स्ट्रक्चर अँड कंटेंट ऑफ सिलेबस याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 आपण पाहणार आहोत. पेपर 1 जो आहे तो स्टँडर्ड 1st to 5th साठी आहे, प्रायमरी स्टेजला, आणि याच्यामध्ये एकूण 5 सेक्शन आहेत हे आपण गेल्या वेळी पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये जो पहिला सेक्शन आहे तो चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी आहे. याच्यामध्ये एकूण 3 भाग आहेत. चाइल्ड डेव्हलपमेंट, प्रायमरी स्कूल चाइल्ड हा एक भाग आहे. दुसरा आहे कॉन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन अँड अंडरस्टँडिंग चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स हा एक भाग आहे. आणि लर्निंग अँड पेडागॉगी हा एक भाग आहे. पहिला भाग आहे तो 15 मार्काला आहे, दुसरा भाग आहे तो 5 मार्काला आहे, आणि तिसरा जो भाग आहे तो 10 मार्काला आहे. असा टोटल चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगीचा 30 मार्काचा एक सेक्शन पेपर 1ला आहे आणि सेम पेपर 2ला सुद्धा आहे. पेपर 1 आणि पेपर 2चा सिलेबस सेम आहे. हा सिलेबस आता तुम्हाला स्क्रीनवरती इंग्लिशमध्ये दिसतोय. पुढे जाऊन आपण मराठीमध्ये पण सर्व सेक्शनचा अभ्यास पाहणार आहोत. त्यामुळे अगोदर आपण इंग्लिशचा सिलेबस तुम्हाला सांगते मी. याच्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट याच्यामध्ये प्रायमरी स्कूल चाइल्ड आपण अभ्यासायचे आहे. 15 क्वेश्चन याच्यावरती असणार आहेत. कॉन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग, प्रिन्सिपल्स ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन, इन्फ्लुएन्स ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट, त्यानंतर सोशलायझेशन प्रोसेस, स्कूल वर्ल्ड अँड चिल्ड्रन. स्पेसिफिकली आपल्याला याच्यामध्ये टीचर, पॅरेंट्स अँड पियर्सला अनुसरून आपण समाजीकरण प्रक्रिया पाहायची आहे. त्याच्यानंतर पियाजेट, कोलबर्ग अँड वायगोत्स्की, कन्स्ट्रक्ट अँड क्रिटिकल पर्स्पेक्टिव्स, कॉन्सेप्ट ऑफ चाइल्ड सेंटर्ड अँड प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, क्रिटिकल प्रिस्क्रिप्टिव्ह ऑफ द कन्स्ट्रक्ट ऑफ इंटेलिजन्स, मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स, लँग्वेज अँड थॉट, जेंडर ॲज अ सोशल कन्स्ट्रक्ट, जेंडर रोल्स, जेंडर बायस इन एज्युकेशनल प्रॅक्टिस, individual differences among learners, understand difference based on diversity of language, caste, gender, community, religion, etc. त्याचबरोबर शेवटच्या याच्यामध्ये 2 पॉईंट असे आहेत की डिस्टिंक्शन बिटवीन असेसमेंट फॉर लर्निंग अँड असेसमेंट ऑफ लर्निंग, स्कूल बेस्ड असेसमेंट, कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, पर्स्पेक्टिव्ह अँड प्रॅक्टिस. आणि शेवटचा पॉईंट असा आहे याच्यामध्ये फॉर्म्युलेटिंग अप्रोप्रिएट क्वेश्चन्स फॉर असेसिंग रेडीनेस लेवल्स ऑफ लर्नर्स, फॉर इन्हान्स लर्निंग अँड क्रिटिकल थिंकिंग इन द क्लासरूम अँड फॉर असेसिंग लर्नर्स अचिव्हमेंट. हा पण पुढे जाऊन मराठीमध्ये पण पाहणार आहोत. त्याचबरोबर बी हा पॉईंट जो आहे तो इन्क्लुझिव्ह एज्युकेशनवरती आहे. 5 मार्काला हा आपला पॉईंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन अँड अंडरस्टँडिंग चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, याच्यामध्ये ॲड्रेसिंग लर्नर्स फ्रॉम डायव्हर्स बॅकग्राऊंड इन्क्लुडिंग डिसॲडव्हान्टेज अँड डिप्राइव्ड, ॲड्रेसिंग द नीड्स ऑफ चिल्ड्रन विथ लर्निंग डिफिकल्टीज, इम्पावरमेंट एक्सेट्रा, ॲड्रेसिंग द टॅलेंटेड, क्रिएटिव्ह, स्पेशली एबल्ड लर्नर्स. आणि लर्निंग अँड पेडागॉगी हा 10 मार्काला आहे. याच्यामध्ये हाऊ चिल्ड्रन थिंक अँड लर्न, हाऊ अँड व्हाय चिल्ड्रन फेल टू अचीव सक्सेस इन स्कूल परफॉर्मन्स असा एक मुद्दा आहे. त्यानंतर दुसरा आहे बेसिक प्रोसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग चिल्ड्रन, स्ट्रॅटेजीज ऑफ लर्निंग, लर्निंग ॲज अ सोशल ॲक्टिव्हिटी,
social context of learning, children as a problem solver and a scientific investigator, alternative conceptions of learning in children, understanding children's errors as significant steps in the learning process, cognition and emotions, motivation and learning, आणि फॅक्टर्स कॉन्ट्रीब्युटिंग टू लर्निंग, पर्सनल अँड एन्व्हायरमेंट. सेम पेपर 1 आणि पेपर 2चा चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगीचा 30 मार्काचा भाग आहे. पुढे जाऊन आपण मराठीमध्ये त्याच्यावर डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता इथं तुम्हाला लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 आहे. लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2चा सिलेबस पण पेपर 1 आणि पेपर 2ला सेम. विद्यार्थी मित्र, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2चा सिलेबस CTETचा पेपर 1 आणि पेपर 2ला सेमच आहे. त्यामुळे आपण इथं जरा चर्चा करूया त्याच्यावरती. 2 याच्यामध्ये सुद्धा परत उपविभाग आहेत. लँग्वेज ऑफ कॉम्परेशन 15 मार्काला आणि पेडागॉगी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट 15 मार्काला. आता लँग्वेज कॉम्परेशन याच्यामध्ये रीडिंग अनसीन पॅसेज, 2 पॅसेज, 1 प्रोज ऑर ड्रामा अँड 1 पोइम विथ क्वेश्चन्स इन कॉम्परेशन, इन्फरन्सेस, ग्रामर अँड व्हर्बल ॲबिलिटी. तर यात इथं तुम्हाला एक गद्य उतारा आणि त्याच्यावरचे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर एक कविता, त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर पेडागॉगी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट, इथं तुम्हाला भाषेची प्रवीणता तपासली जाणार आहे. लर्निंग अँड ॲक्विजिशन प्रिन्सिपल्स ऑफ लँग्वेज टीचिंग, रोल ऑफ लिसनिंग अँड स्पीकिंग, फंक्शन ऑफ लँग्वेज अँड हाऊ चिल्ड्रन यूज इट ॲज अ टूल. त्याच्यानंतर क्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह ऑन द रोल ऑफ ग्रामर in learning a language for communicating ideas verbally and in written form, challenges of teaching learning in a diverse classroom, language difficulties, errors and disorders, language skills, evaluating language comprehension and proficiency, speaking, listening, reading and writing. त्याचबरोबर तुमचं टीचिंग लर्निंग मटेरियल, टेक्स्ट बुक, मल्टीमीडिया मटेरियल, मल्टीलिंग्वल रिसोर्सेस ऑफ द क्लासरूम, रेमिडियल टीचिंग. तर या पद्धतीने तुमचा लँग्वेज 1चा सिलेबस असणार आहे. सेम तुम्हाला लँग्वेज 2चा सुद्धा सिलेबस आहे. फक्त प्रश्न विचारण्याच्या काठीण्य पातळीमध्ये बदल आहे, त्याचबरोबर स्वरूपामध्ये सुद्धा बदल आहे. लँग्वेज 1 तुमची भाषेतील प्रवीणतेवर आधारित आहे. लँग्वेज 2 ही तुमची भाषेतील कम्युनिकेशन स्किल, आकलन यावरती आधारित असणार आहे. त्यामुळे हा दोन्हीतला फरक आहे. सिलेबस रिपीट मी तुम्हाला पुन्हा करत नाही. आता इथं तुम्हाला मॅथ्स हा 4था सेक्शन आहे. मॅथ्समध्ये तुम्हाला कंटेंटवर आधारित 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि जे इश्यूज आहेत पेडागॉगिकल, की जे तुम्ही BEdच्या अध्यापन पद्धतीमध्ये तुम्ही अभ्यासलेले आहेत, तशी तुम्हाला असणार आहेत 15 प्रश्न. आता कंटेंटमध्ये तुम्हाला जॉमेट्री, शेप्स अँड स्पेटियल अंडरस्टँडिंग, त्याचबरोबर सॉलिड सराउंडर्स, त्याच्यानंतर नंबर्स, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मेजरमेंट, वेट, टाईम, व्हॉल्यूम, डाटा हँडलिंग, त्याच्याबरोबर पॅटर्न्स, मनी, ह्याच्यावर 15 प्रश्न असणार आहेत. आणि पेडागॉगिकल इश्यूजवरती तुम्हाला नेचर ऑफ मॅथमॅटिक्स ऑर लॉजिकल थिंकिंग, अंडरस्टँडिंग चिल्ड्रन्स थिंकिंग अँड रिझनिंग पॅटर्न्स अँड स्ट्रॅटेजीज ऑफ मेकिंग मिनिंग अँड लर्निंग. त्याचबरोबर प्लेस ऑफ मॅथमॅटिक्स इन करिक्युलम, लँग्वेज ऑफ मॅथमॅटिक्स, कम्युनिटी मॅथमॅटिक्स, इव्हॅल्युएशन थ्रू फॉर्मल अँड इनफॉर्मल मेथड्स, प्रॉब्लेम्स ऑफ टीचिंग, एरर ॲनालिसिस अँड रिलेटेड ॲस्पेक्ट ऑफ लर्निंग अँड टीचिंग, डायग्नोस्टिक अँड रेमिडियल टीचिंग. हा तुमचा BEdचा जो भाग आहे त्याच्यावर आधारित तुमचे 15 प्रश्न असणार आहेत. शेवटचा विभाग येतो एन्व्हायरमेंटल स्टडीज. याच्यावरती आधारित 30 प्रश्न, 15 मार्क कंटेंटवरती आणि पेडागॉगी इश्यूजवरती 15 मार्क. याच्यामध्ये तुम्हाला फॅमिली अँड फ्रेंड्स, रिलेशनशिप, वर्क अँड प्ले, ॲनिमल्स, प्लांट्स, याच्यामध्ये तुम्हाला फूड, शेल्टर, वॉटर, ट्रॅव्हल, थिंग्स वी मेक अँड डू, हे 15 मार्काला आहे. जो तुमचा 1ली ते 5वीचा NCERTचा बुकमधला एन्व्हायरमेंटल स्टडीजचा जो भाग आहे तो पूर्ण तुम्ही अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर पेडागॉगी इश्यूजमध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट अँड स्कोप ऑफ EVS, सिग्निफिकन्स ऑफ EVS, इंटिग्रेटेड EVS, एन्व्हायरमेंटल स्टडीज अँड एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, लर्निंग प्रिन्सिपल्स, scope and relation to science and social science, approach of presenting concepts, activities, त्यानंतर experimental and practical work discussion, CCE,
टीचिंग मटेरियल अँड एड्स प्रॉब्लेम्स हा भाग तुमचा 15 मार्काचा असणार आहे. या पद्धतीने पेपर 1 मधील सेक्शन 5 असणार आहे तुम्हाला. आता पेपर 2 मधील 5 सेक्शन की जो पहिला आहे तो चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी सेम पेपर 1 सारखा सिलेबस आहे. पुढे जाऊन मराठीमध्ये पण आपण पाहूया. 30 प्रश्न 30 मार्काला आहेत. त्याच्यानंतर सेक्शन 2 जो आहे तो तुमचा लँग्वेजचा आहे. लँग्वेज 1 आणि 2 सेम आहे हे सिलेबस, फक्त काठीणी पातळी तुमची हायर लेवल असणार आहे. ती तुम्ही अभ्यासताना लक्षात येईल तुमच्या. त्याच्यानंतर जो मेन भाग आहे तो आपला पेपर 2 मधला मॅथमॅटिक्स किंवा सायन्स, मॅथमॅटिक्स आणि सायन्स किंवा सोशल स्टडीज. याच्यामध्ये आपल्याला मॅथमॅटिक्स आणि सायन्स जो आहे तो 60 मार्काचा आहे. तो थोडासा आपण इथं बघूया. मॅथमॅटिक्सचे तुम्हाला 30 प्रश्न असणार आहेत. कंटेंट हा जो सगळा सिलेबस आहे मॅथमॅटिक्स आणि सायन्समधला तो NCERTचे जे तुमचे 6वी ते 8वीचे टेक्स्ट बुक आहेत त्याच्यामधला असणार आहे. कंटेंटमध्ये तुम्हाला नंबर सिस्टीम आहे, अल्जेब्रा आहे, जॉमेट्री आहे, हे तुम्हाला 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि पेडागॉगिकल इश्यूज जे BEdमध्ये तुम्हाला 6वी ते 8वीसाठी जो अध्यापनशास्त्रीय भाग अभ्यासलेला आहे त्याच्यावरती आधारित असणार आहे. पेडागॉगिकल इश्यूजमध्ये तुम्हाला नेचर ऑफ मॅथमॅटिकल ऑर लॉजिकल थिंकिंग, प्लेस ऑफ मॅथमॅटिक्स इन करिक्युलम, लँग्वेज ऑफ मॅथमॅटिक्स, कम्युनिटी मॅथमॅटिक्स, इव्हॅल्युशन, रेमिडियल टीचिंग, प्रॉब्लेम ऑफ टीचिंग, त्याचबरोबर अजून जे तुम्ही BEdमध्ये अभ्यासलेले आहे तो भाग सगळा असणार आहे. सायन्समध्ये तुम्हाला 20 प्रश्न कंटेंटवरती, फूड, मटेरियल, द वर्ल्ड ऑफ द लिव्हिंग, मूविंग थिंग्स, पीपल अँड आयडियाज, हाऊ थिंग्स वर्क, नेचर, फेनॉमेना, नॅचरल रिसोर्सेस यावर आधारित. आणि पेडागॉगिकल इश्यूजवरती तुम्हाला 10 प्रश्न असणार आहेत. तर या पद्धतीनं सायन्स 30 मार्काला आहे. जो सोशल स्टडीचा भाग आहे तो तुमचा 60 मार्काचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री सिलेबस केलेला आहे इथं, तो सुद्धा आपण पाहूया. इथं तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2ला जो बालविकास आणि अध्यापनशास्त्र आहे याच्यामध्ये तुम्हाला जे 30 प्रश्न विचारले जाणार आहेत तो भाग बालविकास आहे. याच्यामध्ये वयोगट तुम्ही जर विचार केला तर वयोगट 6 ते 11चा तुम्हाला विचार करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करत असताना मानसशास्त्र, बालमानसशास्त्र व शैक्षणिक शास्त्र मानसशास्त्र अभ्यासायचं आहे. बालविकासामध्ये तुम्हाला बालविकासाची उद्दिष्टे, बालविकासा, अनुवंशिकता आणि पर्यावरणाचा प्रभाव, बालकाची वाढ व विकास, विकासाची तत्वे, बालविकासातील विविध टप्पे म्हणजे शैशवावस्था, बाल्यावस्था ही तुम्हाला अभ्यासायची आहे. तसेच विकासाच्या ज्या वेगवेगळ्या उपपत्ती आहेत त्यांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. स्पेशली इथं तुम्हाला दिलेला आहे जीन पियाजे, कोहलबर्ग आणि वायगोस्की यांची. याचबरोबर तुम्हाला जी समाजीकरण प्रक्रिया आहे, शिक्षक, पालक आणि जे समवयस्क गट आहेत याला अनुसरून तुम्ही अभ्यासायची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र तुम्हाला बुद्धिमत्ता, त्याच्याबरोबर बहुविध बुद्धिमत्ता, भाषा आणि विचार म्हणजे बालकाच्या भाषेचा आणि विचाराचा कसा संबंध, त्याच्या अध्ययनावरती प्रभाव पडतो, कसा संबंध आहे हे तुम्हाला अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर सामाजिक रचना म्हणून लिंग, याच्यामध्ये लिंग भूमिका, लिंग पूर्वाग्रह आणि शैक्षणिक सराव एवढेच मुद्दे अभ्यासायचे आहेत. आणि जे कॉन्टेम्पररी एज्युकेशन इन इंडियामधील जो तुमचा सामाजिक विविधता आहे तो पॉईंट इथं अभ्यासायचा एक आहे. त्यानंतर अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण आणि अध्ययनाचे मूल्यनिर्धारण, याच्यामध्ये तुम्हाला शाळा आधारित मूल्यनिर्धारण, त्याच्यानंतर CCE सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे तुम्हाला अभ्यासायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं तुम्हाला शाळा आधारित परीक्षेमधील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा अभ्यासायचे आहेत. मूल्यमापन प्रक्रिया कशा पद्धतीने होते हे सुद्धा तुम्हाला अभ्यासायचं आहे. अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर सर्वसमावेशक शिक्षण जो तुम्हाला BEdमध्ये सब्जेक्ट झालेला आहे त्याच्यामधील तुम्हाला सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना, त्याच्यानंतर जे विशेष बालकांचे सर्व प्रकार आहेत ते, आणि स्पेशली तुम्ही त्याच्यामध्ये जे शैक्षणिकदृष्ट्या वंचित घटक आहेत ते तुम्हाला अभ्यासायचे आहेत. सामाजिकदृष्ट्या वंचित घटक, मानसिकदृष्ट्या वंचित घटक, बौद्धिकदृष्ट्या वंचित घटक आणि सर्व जे हे वंचित घटक आहेत त्यांच्या अध्ययनातील अडचणी कुठल्या आहेत. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी समावेशक शाळेमध्ये कुठल्या भौतिक सुविधा असाव्यात, शैक्षणिक साधनं कशी असावीत, अध्ययन अध्यापन पद्धती कशा असावीत,
हे सर्व तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे. 5 मार्क तुमच्या हातातले आहेत. शिकणे आणि अध्यापनशास्त्र याच्यामध्ये 10 प्रश्न आहेत की जे तुम्हाला विद्यार्थ्याच्या विचार प्रक्रियेशी संबंधित आहेत. म्हणजे थोडक्यात इथं तुम्हाला अभ्यास करत असताना विद्यार्थ्याच्या अध्ययनाच्या उपपत्ती सर्व अभ्यासायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याच्या अध्ययनावर जे मानसिक घटक प्रभाव पाडतात त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. प्रेरणा, भावना, त्याच्यानंतर तुम्हाला अवधान, त्याच्यानंतर प्रतिमा, विचार. तर या पद्धतीने तुम्हाला त्याच्यावरती काय करायचं आहे, अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर विद्यार्थ्याची बालकाची जी विचार प्रक्रिया आहे, तर्क किंवा अनुमान करण्याची क्षमता, समस्या विमोचन पद्धती, चिकित्सक विचार पद्धती, विमर्शी विचार पद्धती, तर याचासुद्धा तुम्हाला थोडासा तिथं अभ्यास करायचा आहे. हा फक्त अभ्यास करत असताना 6 ते 11 वयोगट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. अध्ययनावर परिणाम करणारे विचार तुम्ही स्मरण, विस्मरण, त्याच्याबरोबर प्रेरणा, विचार प्रक्रिया, प्रतिमा, कल्पना, अवबोध, अवधान याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर या पद्धतीने बालविकासाचा हा आपला अभ्यास आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो भाषेचा आहे तो भाषा 1 आणि भाषा 2 सेम सिलेबस आहे. भाषेच्या आकलनामध्ये तुम्हाला मागाशी मी सांगितलं 1 गद्य आणि 1 पद्य उत्तर असणार आहे. आणि जे 15 प्रश्न आहेत ते भाषेच्या विकासाचं शिक्षणशास्त्र, याच्यामध्ये तुम्हाला भाषा शिकण्याचे तत्त्व, भाषेचं स्वरूप, त्यानंतर भाषेची जी कौशल्य आहेत, ऐकणे म्हणजेच श्रवण, भाषण, संभाषण, वाचन आणि लेखन ही तुम्हाला अभ्यासायची आहेत. आणि अध्यापन करत असताना आपण शैक्षणिक साधनाचा वापर कसा करतो, त्याचबरोबर आपलं नैदानिक टेस्ट आपण कशा पद्धतीने घेतो, रेमेडियल टीचिंग म्हणजे उपचारात्मक अध्यापन कशा पद्धतीने घेतो, हे तुम्हाला अभ्यासायचं आहे. ही भाषा 1 आणि भाषा 2 आहे. दोन्हीचा सिलेबस एकच आहे, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धती थोडीशी वेगळी आहे, ती तुम्ही समजून घ्या. इथं तुम्हाला आता मी गणित आणि विज्ञानचा जो आपला 60 मार्काचा भाग आहे, आपलं सेक्शन 2मध्ये पेपर 2मध्ये सेक्शन 4 आहे, तो इथं मी मराठीमध्ये करून दिलेला आहे. संख्या प्रणाली, बीजगणित, भूमिती, कुठले कुठले सब पॉईंट आहेत ते पण तुम्हाला इथं मी दिलेले आहेत. 20 प्रश्न तुम्हाला आशयावर आधारित, शैक्षणिक समस्येवर आधारित 10 प्रश्न तुम्हाला असणार आहेत. तर हा भाग तुम्ही अभ्यासत असताना NCERTची बुक अभ्यासायची आहेत. विज्ञानमध्ये 30 प्रश्न, त्याच्यामध्ये तुम्हाला अन्न, साहित्य, हलत्या गोष्टी, म्हणजे जसं इथं ट्रान्सलेशन करताना वेगळा पॉईंट जरी आला असला तरी तुम्ही NCERTची बुक बघितल्यानंतर तुम्हाला ते आशयाची मर्यादा लक्षात येईल. त्यानंतर शैक्षणिक समस्या हा आपला BEdमधला पूर्ण भाग आहे, तो सुद्धा तुम्हाला मराठीमध्ये करून दिलेला आहे. त्यानंतर जो सोशल स्टडीजमधला इतिहासाचा भाग आहे, त्याच्यामध्ये आशय, इतिहास, कधी, कुठे आणि कसे, अर्लिस्ट सोसायटी म्हणजे अश्मयुगीन मानव, त्याच्यानंतर शेतकरी, शेती व्यवसाय कसा सुरू झाला, पशुपालन, पहिली शहरे, सुरुवातीची राज्ये, म्हणजे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक, सांस्कृतिक संपूर्ण भाग तुम्हाला अभ्यासायचा आहे. भारताचा आधुनिक इतिहास, त्याच्यामध्ये 1857-58चे बंड, राष्ट्रवादी चळवळ, स्वातंत्र्योत्तरचा भारत, तर या सर्व मुद्द्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. NCERTच्या बुकमध्ये हे सर्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर जो भाग आहे तुमचा भूगोल, भूगोलामध्ये सामाजिक अभ्यास आणि विज्ञान म्हणून भूगोल, म्हणजे आपला भौगोलिक भूगोल, सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल सर्व मुद्दे याच्यामध्ये आलेले आहेत. पहा, शेती, परत स्थानिक सरकार, उपजीविका, असे हवा, पाणी, मानवी पर्यावरण सर्व मुद्दे तुम्हाला आहेत. त्यानंतर सामाजिक आणि राजकीय जीवन, याच्यामध्ये विविधता, सरकार, स्थानिक सरकार वगैरे हे पॉईंट तुम्हाला अभ्यासायचे आहेत. विशेष करून तुम्ही नागरिकशास्त्राचा भाग अभ्यासायचा आहे. शैक्षणिक समस्येमध्ये सुद्धा तुम्हाला 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. हे तुम्ही पॉईंट स्क्रीनवरती दिसत आहेत, ते अभ्यासा. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अभ्यास कसा करायचा आहे. अभ्यास करताना प्रथम तुम्ही सिलेबस समजून घ्या. एक हार्ड कॉपीची सिलेबसची कॉपी जवळ ठेवा. सर्व तुम्हाला क्रमिक पुस्तकं जी आहेत NCERTची ती तुम्ही कलेक्ट करा, त्याचं बारकाईनं वाचन करा. एक टाईम टेबल तुम्ही तयार करा. टाईम टेबलमध्ये तुम्ही तयार केल्यानंतर जे CTETचे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्ही गोळा करा. निदान प्रत्येक पेपरचे, पेपर 1, पेपर 2चे कमीत कमी 3 तरी क्वेश्चन पेपर तुमच्याजवळ असावेत. अगोदरचे पेपर वाचून सगळा एकदा 2दा अभ्यास झाल्यावर त्याचं काय करा, तुम्ही
सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, सोडवण्याचा सराव करा। इंग्रजी, मराठी, हिंदी नाही, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, परिसर अभ्यास ही पुस्तकं वाचत असताना या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारला जाऊ शकतो, तिथे तुम्ही अंडरलाईन करा। इथे हिंदी हा शब्द राहिलेला आहे। त्यानंतर 2 रंगाचे पेन वापरा। हिरव्या पेननं तुम्ही सोप्या मुद्द्यांना अंडरलाईन करा आणि लाल पेननं अंडरलाईन करत असताना लाल पेननं कठीण मुद्द्यांना अंडरलाईन करा, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांदा रिव्हिजन करताना सोपा कुठला आणि अवघड पॉईंट कुठलाही तुमच्या लक्षात येईल। सायकॉलॉजीचा अभ्यास करत असताना तुम्ही कॉन्सेप्ट नीट समजून घ्या। काही वेळेला प्रश्नांची लांबी खूप मोठी असते, त्यामुळे हे प्रश्न जे आहेत ते ॲप्लिकेशन लेवलचे असतात। विचार करत असताना तुम्हाला कॉन्सेप्ट नीट कळली तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित सिलेक्ट करता येतं। एक विषय घेतला की विद्यार्थी मित्र तो संपूर्ण विषय पूर्ण वाचून काढा। उदाहरणार्थ गणित जर घेतला 6वी ते 8वी तर 6वी ते 8वी पूर्ण गणित तुम्ही सोडवा, सराव करा। विज्ञान घेतला तर विज्ञान पूर्ण वाचून काढा, म्हणजे त्या कंटेंटची मर्यादा तुमच्या लक्षात येते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही CTETच्या एक्झामला पॉझिटिव्हली पुढे जा। यस, मी पेपर 1 आणि पेपर 2 नक्की क्वालिफाईड होणार आहे, आणि अशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर नक्की तुम्ही CTETचा पेपर दोन्ही काय करणार आहेत, क्रॅक करणार आहात। आता सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अभ्यास करत असताना कुठली पुस्तकं वापरायची आहेत, तर तुम्ही कंटेंटसाठी तुम्ही 1ली ते 8वीपर्यंतची तुम्ही सगळे टेक्स्टबुक वापरायचे आहेत। आणि जो सायकॉलॉजीचा जो भाग आहे तो अभ्यासत असताना तुम्हाला कुठली पुस्तकं अभ्यासायची ते सांगते। लँग्वेजमध्ये तुम्ही अभ्यासत असताना कंटेंटची बुक तुम्ही नक्की वाचा, म्हणजे 1ली ते 8वीची, पण तुम्ही ग्रामरचं एखादं बेसिक कॉन्सेप्ट लक्षात येण्यासाठी ग्रामरची सुद्धा बुक तुम्ही यूज करणं गरजेचं आहे। आता मराठी व्याकरणसाठी तुम्ही मोरा माळिंब यांचं मराठी व्याकरण पुस्तक वापरा। नवीन आवृत्ती त्यांची चांगली निघाल्या, त्याच्यावर शब्दरत्नाकर एक पुस्तक निघाले, ते तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी वगैरे सर्व शब्दांचा सगळा भाग तुमचा चांगला होईल। आणि प्लस तुम्ही कंटेंटची बुक वाचली तर तुम्हाला मर्यादासुद्धा लक्षात येईल। आणि जो भाग तुमचा गणित असेल, सायन्सचा भाग असेल किंवा परिसर अभ्यासाचा भाग असेल, तो सगळा भाग तुमचा 1ली ते 8वीचा जो NCERTची बुक आहेत त्याच्यातून तुम्ही अभ्यासायचा आहे। आणि जो सायकॉलॉजीचा भाग आहे विद्यार्थी मित्र, त्याच्यामध्ये तुम्हाला समावेशक शाळेचा जो 5 मार्काचा भाग आहे तो इथे स्क्रीनवरती माझं स्वतःचं पुस्तक आहे, ह्याच्यामधून तो कव्हर होईल। त्याच्यानंतर अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण, अध्ययनाचे मूल्यनिर्धारण ते 1 नंबरचं पुस्तक दिसते, अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण, याच्यामधून तुम्हाला ते क्लिअर होईल। त्याचबरोबर त्याच्यामध्ये शाळा आधारित परीक्षा, मूल्यमापन, मूल्यनिर्धारण सगळ्या कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळं ते एक पुस्तक तुम्ही वापरा। आणि अध्ययन आणि अध्यापन याच्यामध्ये तुम्हाला अध्ययन आणि अध्यापन विषयक जो सगळा भाग दिलेला आहे तो संपूर्ण भाग याच्यामध्ये आहे। फक्त या 2 पुस्तकामध्ये तुम्हाला बालविकास, वाढ आणि विकास हे दिलेलं नाही आहे। बाकी ह्या तुमचा जो बालमानसशास्त्राचा जो भाग आहे तो 80% भाग या 4ही पुस्तकामधून कव्हर होतो। ही जर 4ही पुस्तकं तुम्ही वाचलीत, फडके प्रकाशनची आहेत, मी स्वतः लेखिका आहे या पुस्तकांची, त्यामुळे TET, CTET ह्या एक्झाम डोळ्यापुढे ठेवूनच मी हे बुक तयार केलेलं आहे। तर तुम्ही ही बुक वाचली तर तुमचा बालविकास व अध्यापनशास्त्राचा संपूर्ण भाग म्हणजे 80% भाग तर याच्यामध्ये कव्हर होईल। विद्यार्थी मित्र, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा। परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।